आणि एक मोठी बातमी येते, रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी राज्य सरकारनं मंजूर केलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। रतनजी टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। मोठी बातमी। अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, आपण पाहिलं की त्यांना अगोदरच पद्मविभूषण ने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं आणि आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा ठराव मंजूर झालाय। रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी होतीये। आपण जर पाहिलं तर नुकतंच जे तो शोक प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पार पडला आणि या शोक प्रस्तावात श्रद्धांजली दिल्यानंतर जे ते आता एकंदरीत राज्यातून थेट केंद्राकडे मागणी करण्यात येणार आहे की प्रस्ताव मांडण्यात येणार आहे की रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावा। त्या अनुषंगाने जे त्या आजच्या संपूर्ण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधीच्या शोक प्रस्तावात चर्चा झाली। शोक प्रस्तावात श्रद्धांजली मांडण्यात आली आणि त्याच्यानंतर जो आहे तो हा प्रस्ताव आता राज्य सरकारकडून जो आहे तो केंद्र सरकारला देण्यात येईल आणि हा संपूर्ण प्रस्ताव एकंदरीत शोक प्रस्तावाची बैठकीतच जो आहे तो हा संपूर्ण निर्णय जो तो घेण्यात आलेला आपण जर पाहिलं तर या आधीच जे ते रतन टाटा यांना पद्मविभूषण हा जो आहे तो एकंदरीत मानद जो तो देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर आता थेट भारतरत्न द्यावं यासाठी जे ते राज्य सरकार जो आहे तो प्रस्ताव आता केंद्राला पाठवणार अशी माहिती जी ती समर्थना पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राज्यातील अनेक नेते मंडळींनी एकंदरीत रतन टाटा यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली। त्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, शरद पवार असतील असे दिग्गज संपूर्ण राजकारणातले नेते या ठिकाणी उपस्थित झाले। तर त्याच्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आधी हा जो आहे तो एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। त्यामुळे एकीकडे ज्या भावनिक वातावरण होतं, दुखावता जो आहे ते संपूर्ण राज्यात आहे, देशात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य मंत्रिमंडळाच्या शोकप्रस्तावच्या कार्यक्रमात जो आहे तो हा एक महत्त्वाचा प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात आलेला आहे। नेमका आता ह्यावर केंद्र सरकारकडून काय उत्तर येईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आणि त्याच्यानंतर ही पुढची प्रोसेस कशी असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार। सरकारकडून कधीपर्यंत उत्तर येणं अपेक्षित आहे अजय? खरं तर आपण पाहिलं तर आता जरी या राज्य मंत्रिमंडळाच्या प्रस्तावातला हा प्रस्ताव जरी पुढे गेला असेल तरी काही दिवसातच हे सरकार जे आचारसंहिता लागेल त्यामुळे महाराष्ट्रातील जी राजकीय गणित ती थांबली जातील। पण केंद्र सरकारकडे हा तातडीने प्रस्ताव पाठवल्यानंतर त्या गोष्टीची शहानिशा होईल आणि 1 ते 2 महिन्याचा संपूर्ण प्रस्तावाला जे ते उत्तर येणं अपेक्षित होईल आणि त्याच्यानंतर जे ते त्यांना मग भारतरत्न केंद्र सरकारकडून दिला जाणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार। त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने जो आहे तो हा संपूर्ण प्रस्ताव पाठवण्याची तयारी जी ती केलेली आहे। अद्याप आचारसंहिता लागलेली नाही त्यामुळे हे सरकार लवकरात लवकर हा संपूर्ण प्रस्ताव जो आहे तो केंद्राकडे पाठवेल आणि त्याच्यानंतर जो आहे ते केंद्रातून उत्तर जे ते 2 महिन्याच्या आत येणं अपेक्षित आहे। खरं तर महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न हा सुद्धा रतन टाटा यांनाच देण्यात आला होता आणि याच महाराष्ट्र सरकारने आता रतन टाटा यांना भारतरत्न द्यावा असा प्रस्ताव जो आहे तो केंद्राकडे मागितून दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। हो अजय, धन्यवाद। आपल्यासोबत उद्योग मंत्री तर रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजूर झालेला आहे असंही कळतंय। उद्योग मंत्री उदय सामंतजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदयजी, रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी झालेली आहे आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर झालाय। मी आताच रतनजी टाटा यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन आता कॅबिनेटच्या इथे निघालोय। मला असं वाटतं की ही योग्य मागणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा उद्योग जगतासाठी काळा दिवस आहे। कारण ज्या व्यक्तीनं आपल्या देशाचं, आपल्या मुंबईचं नाव जागतिक पातळीवर उद्योग क्षेत्रामध्ये उज्ज्वल केलं, मोठं केलं, अशी व्यक्ती आज आमच्यामध्ये नाही हे आम्हाला सगळ्यांनाच दुःख आहे। आणि उद्योग विभागाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा मागच्या वर्षी आम्ही रतनजींना दिलेला होता, त्यांनी तो स्वीकारला होता। राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री म्हणून आम्ही तो त्यांच्या घरी जाऊन दिला होता आणि त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही कमिटमेंट केलेल्या होत्या त्या उद्योग रत्न पुरस्कारानंतर त्याच्यासाठी त्यांनी पुण्यामध्ये CSR फंडातनं 200 कोटी रुपये स्किल सेंटरसाठी दिले, गडचिरोलीसाठी दिले, रत्नागिरीसाठी दिले, ठाण्यासाठी दिले
असं शब्दाला पक्का असणारा एक उद्योगपती आज आपल्यामध्ये नाही, याचं प्रचंड दुःख आहे. आणि म्हणून त्यांची स्मृती ही कायम उद्योग जगतासमोर तशीच राहावी म्हणून मागच्या वर्षी जो आम्ही उद्योगरत्न पुरस्कार देण्याचं ठरवलं, त्यांनी जो पहिला स्वीकारला, त्या उद्योगरत्न पुरस्काराचं नाव पुढच्या वर्षीपासून रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असं करण्याचं उद्योग विभागानं निर्णय घेतलेला आहे. निश्चित. उदयजी, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी.